माशाची आमटी, बेडगी मिरच्या घेतल्या आहेत 10, ओलं खोबरं घेतलं आहे एवढं पाववाटी, 15 लसूणच्या छोट्याशा पाकळ्या आहेत, एवढूसा 1 चिटकी आपला आल्याचा तुकडा, धणे, कांदा आणि हळद हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं. थोडंसं तेल टाकलं आहे, जरासं नावाला थोडासा कढीपत्ता, लाल मिरचीची पावडर जराशी, झालं बरं लवकर ते वाटून झालं. दाखव कसं झालं. हे वाटण झालेलं आहे, मी आता त्याच्यात टाकते. त्याच्यामध्ये तुम्ही कुठलेही मसाले, कुठलेही मच्छी टाकू शकता. त्याला मी तेलाच्या फोडणीमध्ये फक्त कढीपत्ता टाकले आणि थोडी लाल मिरचीची पूड टाकली कलर यायला, आणि हे वाटण टाकलं. त्याच्यामध्ये मिक्सरला थोडंसं राहिलेलं तेही पाणी टाकून घेतलं आहे. त्याच्यामध्ये जेवढं हवं तेवढं आपल्याला ठीक पाहिजे, कुणाला पातळ लागतं, कुणाला घट्ट लागतं, तर मी एवढे पातळ म्हणजे एवढंच ठेवते मच्छीला, कारण त्याच्यामुळे भाताला पण खूप छान चव लागते. आता याच्यामध्ये मीठ टाकलं आहे. आपल्याला हवनुसार चवीचं तुम्ही बघून मीठ टाकू शकता. आणि ह्या कढीमध्ये आहे ना, तुम्ही कुठलीही मच्छी टाकू शकता, म्हणजे पापलेट समजा, सुरमई, कोलंबी, तुम्हाला जी हवी ती, हलवा, ह्या कढीमध्ये कुठलेही मासे टाकले तरी ही आमटी सुंदरच लागणार. आणि आता यामध्ये मी कोकम टाकते. काय लोक चिंच वापरतात, पण आम्ही मालवणी लोक कोकमं टाकतो, त्यामुळे आमटीला अतिशय सुरेख चव येते. आता ही आमटीला उकळी येत चालली आहे. उकळी आल्यावर मी इकडे मिक्स मासे घेतले आहेत, म्हणजे माझ्याकडे जे होते छोटे छोटे ते मी वापरते आहे, कारण त्याच्यामुळे आमटीला खूप छान टेस्ट येते. त्याच्यामध्ये माझ्याकडे सुरमई होती, सुरमईचे तुकडे होते ते टाकले, बोंबील टाकलेत छोटे छोटे तुकडे, आणि 2-4 कोलंब्या टाकले. पण ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त बांगडा वगैरे काही टाकू शकत नाही. जेव्हा हे मासे असतात तेव्हा हे फक्त तुम्ही हेच वापरू शकता, सुरमई, कोलंबी, बोंबील. बांगड्याची आमटीला टेस्ट वेगळी असते, म्हणून बांगडा आणि हलवा ही तुम्ही वेगळीच कढी बनवू शकता. आणि 15-1 मिनटं ही कढी शिजली की तुम्ही गॅस बंद करा. अतिशय सुंदर अशी तुम्हाला मालवणी माशाची, मिक्स माशाची आमटी. या सर्वांनी जेवायला या. मिनिटात माझी मच्छीची आमटी होईल. पुढची रेसिपी असेल माझे तळलेले मासे, ती तुम्हाला बघायला मिळेल. आणि तुमच्याकडून काय अपेक्षा आहे की मी तुम्हाला काय दाखवावं अजून नॉनव्हेजमधली डिश, ती तुम्ही नक्की सांगा, मी तुम्हाला नक्की दाखवेन.